आजकाल तरुण मुली व महिलांमध्ये एक समस्या अतिशय मोठ्या प्रमाणात आढळून येते, ती म्हणजे पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. तर सुरुवातीला आपण पीसीओडी आणि पीसीओएस या दोघांमधला फरक काय आहे ते समजून घेऊया. तर पीसीओडी म्हणजे प्रॉब्लेम्स ऑफ ओव्हरी प्रोड्युसिंग इमॅच्युअर एग्स. पीसीओएस म्हणजे इट्स अ सिस्टेमिक एंडोक्राइन डिसऑर्डर. या आजारात अंडाशयात लहान लहान सिस्ट तयार होते आणि त्यामुळे हॉर्मोन्सचे संतुलन बिघडते. यामुळे आपल्याला शरीरामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणे दिसून येतात. फॉर एक्झाम्पल, वजन वाढणे, पाळी अनियमित होणे, शरीरावर केस येणे, केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे आणि गर्भधारणेत अडचणी येणे हे काही मुख्य लक्षणे आपल्याला पीसीओडी मध्ये दिसून येतात. पीसीओडी ही भीतीदायक गोष्ट नसून वेळीच नियंत्रणात करता येण्याजोगी आहे. पीसीओडी ही भीतीदायक गोष्ट नसून योग्य वेळी लक्ष दिल्यास तिला पूर्णपणे नियंत्रित करता येऊ शकते. यामध्ये औषधोपचारांपेक्षा जीवनशैलीत बदल करणे फार महत्वाचे आहे. फॉर एक्झाम्पल, वजन नियंत्रित ठेवणे, ताणतणाव कमी करणे, पुरेशी झोप घेणे इत्यादी. अनेक मुली पीसीओडी बद्दल बोलायला संकोच करतात, पण वेळेवर निदान आणि योग्य मार्गदर्शन घेतल्यास आपण या पीसीओडी सारख्या आजारातून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो. योग्य काळजी व अचूक वैद्यकीय सल्ला घेतल्यास पीसीओडी असताना सुद्धा आपण निरोगी व आनंदी आयुष्य जगू शकतो. धन्यवाद.